आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सहकार संस्थांमुळे ग्रामीण भागाचा विकास होत असतो. सहकार क्षेत्र म्हणजे विश्वासाचे प्रतीक असते. या विश्वासाच्या जोरावर आपण आपल्या संस्थेत प्रामाणिकपणे कार्य केल्यास नक्कीच संस्था प्रगतीपथावर पोहोचत असते. नफा मिळवणे हा उद्देश बाजूला ठेवून आपण राजकारण विरहित सहकारी संस्था चालवल्यास नक्कीच संस्थेचा नावलौकिक होतो, असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. आज बोरगाव येथे जय गणेश विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नांदणी मठाचे स्वस्थ श्री जोनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, चिंचणी मठाचे उत्तर अधिकारी परमपूज्य शिवप्रसाद देवरू व सदलगा येथील दरीखान आजा यांच्या सानिध्यात युवा नेते उत्तम पाटील व संस्थापक अध्यक्ष अभयकुमार मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत संघाचा उद्घाटन सोहळा पार पडला. मगदूम घराण्याला सामाजिक सेवेचा वारसा आहे. अभयकुमार मगदूम हे सुद्धा समाजसेवेत अग्रेसर आहेत. राजकीय कामे करीत असताना सर्व समाजाला विश्वासात घेऊन कार्य करण्यामागे मगदूम घराणे नेहमीच प्रयत्न करीत असते. संघाच्या वाटचालीत आमच्या शुभेच्छा असतील अशी भावना शेवटी उत्तम पाटील यांनी व्यक्त केली. प्रारंभी संस्थापक अध्यक्ष अभयकुमार मगदूम स्वागत करून प्रास्ताविकात म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून आपण सहकार क्षेत्रात कार्य करीत आहोत. 20 वर्षापासून आमदार प्रकाश हुकेरी व आमदार गणेश हुकेरी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कार्य केले आणि याचीच पोचपावती म्हणून आज जय गणेश कृषी संघास मंजुरी मिळाली. यापुढे युवा नेते उत्तम पाटील यांनी या संघाचा पुढाकार घेऊन आम्हाला मार्गदर्शन करावे. स्वर्गीय रावसाहेब पाटील यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शनपर आमची वाटचाल असून संघाच्या प्रगतीसाठी सर्वांचे सहकार्य मोलाचे असल्याचे सांगितले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फीत कापून संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. ऊसदर मिळवण्यासाठी अहोरात्र झटलेल्या शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेल्या श्रेया अलगुरे व मान्यवरांचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला. याप्रसंगी नेते सुनील नांगरे पाटील, नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, उपनगराध्यक्ष भारती वसवाडे, गौरी गणेश, महिला संघाच्या चेअरमन सौ अश्विनी मगदूम, शोभा हवले, सुजाता पाटील, डॉक्टर शंकर माळी, TR पाटील, महावीर पाटील, मनोजकुमार पाटील, अभयकुमार करोले, अशोक पाटील, राजू मगदूम, सागर मिर्जे, राजेंद्र पाटील, अरुण बोने, सुजाता लगारे, प्रकाश पाटील, पोपट पाटील, बाबासाहेब वठारे, BJ पाटील, धोंडीराम पाटील, संघाचे चेअरमन तेजपाल मगदूम, व्हाईस चेअरमन प्रकाश चौगले यांच्यासह सर्व संचालक, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, शहरवासीय उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. ಜೈ ಗಣೇಶ್ ವಿವಿಧ ಉದ್ದೇಶ ಪ್ರಾಥಮಿಕ ಗ್ರಾಮೀಣ ಕೃಷಿ ಸಂಘ ನಿಯಮಿತ ಬೋರ್ಗಾಂವ್ ಈ ಒಂದು ಸಂಘ ಉದ್ಘಾಟನೆ ಇವತ್ತು ಆಗಿದೆ. ಆದರೆ ನಾವು ಒಂದೇ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಬಯಸ್ತಾ ಇದ್ರೆ, ಸತತವಾಗಿ 12 ವರ್ಷ ನಾವೊಂದು ಸಂಕಲ್ಪ ಇಟ್ಟು ನಾವೊಂದು PKPS ಅಥವಾ ನಾವೊಂದು ಸಂಸ್ಥೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಟಿದ್ದು. ಆದರೆ ಕೊನೆಗೆ ಈಗ 12 ವರ್ಷದಿಂದ ಈಗ ಅದರದ ಶ್ರೇಯ ಬಂದದ ಮತ್ತು ಇವತ್ತು ಈ ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗಲಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ನಮ್ಮ ಶಾಸಕ ಮಿತ್ರರಂತ ಗಣೇಶನ ಹುಕ್ಕೇರಿಯವರ ಸಹಕಾರ ಇದಕ್ಕೆ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆ ಕೂಡ ಸಲ್ಲಿಸ್ತೇವೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ PKPS ಸಂಸ್ಥೆ ಓಪನಿಂಗ್ ಆಗಿದೆ, ಆದರೆ ಮುಂದಿನ ಏನು ಕಾರ್ಯ ಇದಲ್ಲ ಅದು ನಮ್ಮ ಉತ್ತಮಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ವಹಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಅವರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ PKPS ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅದರ ಜೊತೆ ರೈತರಿಗೆ ಸಾಲ ಕೊಡೋದಿರ್ಬೋದು, ಅದೇ ರೀತಿ ರೈತರ ಪರವಾಗಿ ಇನ್ನೇನು ಬಂದಿರ್ತದಲ್ಲ, ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಇರ್ಬೋದು, ಇನ್ನಿತರ ಯೋಜನೆ ಇರ್ಬೋದು, ಅದೆಲ್ಲ ನಾವು ಖಂಡಿತವಾಗಿ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಪರವಾಗಿ ಮಾಡ್ತೇವೆ. ಅದೇ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಬಡವರಿಗೆ ಧಾನ್ಯ ಕೊಡೋ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಈ ಸಂಸ್ಥೆ ವತಿಯಿಂದ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೇವೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಾನು ಸತತ 22 ವರ್ಷ ನಾನು ಎಕ್ಸಾಮದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಗಣೇಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಮತ್ತು ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರಲ್ಲಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಅದರ ಪೋಚಪಾವತಿ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ಈ PKPS ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಆದರೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಯಾವ ರೀತಿ ನಡೆಸಬೇಕು ಏನು ಮತ್ತು ಇದೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ಅಂದ್ರೆ ಜೈ ಗಣೇಶ್ ಮಲ್ಟಿಪರ್ಪಸ್ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಕ್ರೆಡಿಟ್ ಸೊಸೈಟಿ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸಂಸ್ಥೆ ನಾನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದೆ, ಆದ್ರೆ 5 ವರ್ಷ ನನಗೆ ಇಷ್ಟು ಕಷ್ಟ ಆಗಿದೆ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್. ಯಾಕೆ ಸಂಸ್ಥೆ ಮಾಡಿ ನಂತರ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನನಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಅಷ್ಟು ಸಂಸ್ಥೆ ನಡೆಸೋದಷ್ಟು ಈಜಿ ಇಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ನಾನು ಈ ಸಂಸ್ಥೆ ಬಂದ್ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾ ಎಲ್ಲ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ನಿರ್ದೇಶಕ ಮಂಡಳಿಯನ್ನು ಕರೆಸಿ ನನ್ನ ಕೈಲಿ ಏನು ಆಗಂಗಿಲ್ಲ ಇದನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲ ವಿಚಾರ ಮಾಡಿದಾಗ
ನಮ್ಮ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ನಮ್ಮ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸಚಿನ್ ಭಟ್ ಇರ್ಬೋದು, ಡಾಕ್ಟರ್ಗಳು ಕಲ್ಕುಟಿ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ನಿರ್ದೇಶಕ ಏನಿಲ್ಲ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಮಾಡೋಣತೆ ಏನು ಹುಮ್ಮಸ್ ನಮ್ಗೆ ತುಂಬಿರಲ್ಲ. ಆ ಹುಮ್ಮಸ್ದಿಂದ ನಾವು ನಮ್ಮ ಜೈ ಗಣೇಶ್ ಮಲ್ಟಿಪರ್ಪಸ್ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ತಂದಿವಿ. ಅದೇ ರೀತಿ ಗೌರಿ ಗಣೇಶ್ ಮಹಿಳಾ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಮಾಡಿದೆವು. ಅವರೆಲ್ಲರೂ ವಿಶೇಷದಿಂದ ಇವತ್ತು ನಮ್ದು ಪ್ರಾಥಮಿಕ ಕೃಷಿ ಸಂಘ ಕೂಡ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಸಹಕಾರ ಸಂಘ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಒಂದು ಹೆಸರು ತಗೊಳ್ಳೇಬೇಕಾಗ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸತತವಾಗಿ 10 ವರ್ಷ ನಾನು ಸಹಕಾರ ರಾವಸಾಬ್ ಪಾಟೀಲ್ ದಾದಾ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೀನಿ. ಅವರು ಸಂಸ್ಥೆ ಯಾವ ರೀತಿ ಇರಬೇಕು, ಯಾವ ರೀತಿ ಬೆಳೆಸಬೇಕಂದ್ರೆ ನಾ ಕಲಿಬೇಕಂದ್ರೆ ದಾದಾ ಅವರಿಂದ ಕಲಿಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಯಾವ ರೀತಿ ಜೋಪಾನ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ ತಂದೆ ತಾಯಿ ಆ ರೀತಿಲಿ ಅವರು ಕೂಡ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಜೋಪಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರನ್ನ ಏನ್ ಮಾರ್ಗ ನಾವು ಸೂಚಿ ಹಾಕಿಬಿಡಲ್ಲ, ಆ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾವು ಸತತವಾಗಿ ಆ ಸಂಸ್ಥೆಯ ಅವ್ರ ಏನ್ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನಮ್ಗೆ ನೀಡಿರಲ್ಲ ಆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಉಪಯೋಗ ಬಿದ್ದದೆ. ಅವ್ರು ಏನ್ ಹಾದಿ ಹಾಕಿಕೊಡಿರಲ್ಲ ಆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅವರಿಂದ ನಾವು ಕಲಿತು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು संस्थे ಕೂಡ ಒಂದು प्रगतीಯಲ್ಲಿ ಸಾಧಿಸ್ತಂತ ಈ संदर्भात ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अधिकृत घोषणा करतो की या बँकेचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या सानिध्यात या ठिकाणी झालेलं आहे. आणि मी विशेष करून अभय मगदूम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकारण विरहित आपण काम केलं तर यशस्वी होऊ शकतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आज अभय मगदूम यांच्या नेतृत्वाखाली जय गणेश क्रेडिट सोसायटी असेल, महिला बँक असेल आणि या बँकेची सुद्धा एक कमतरता या सर्व गोष्टीमध्ये होती. ती आज कमतरता पूर्ण करण्याचं काम अभय मगदूम आणि आमच्या त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी केलेलं. प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ म्हणजे काय तर शेतकऱ्यांची थेट नाळ जोडणारी संस्था म्हणजे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्याचं काम या ग्रामीण भागामध्ये जर कोण केलं असेल तर ते या प्राथमिक कृषी पत्तीन बँकेच्या माध्यमातून झाले. मी नेहमी सांगतो ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यामध्ये सहकारी संस्थांचा फार मोठा हात आहे. जर सहकारी संस्था या आपल्या गावांमध्ये नसते तर काय परिस्थिती असते. आज तुम्हाला सगळ्यांना माहित आहे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जाऊन कर्ज संपादन करणं किती मोठं काम आहे. आज आम्हाला माहित असते ज्या शेतकऱ्याचं किती पत आहे त्याला आपण कितपत कर्ज देऊ शकतो अथवा त्याची कुवत काय आहे अथवा त्याला कर्ज दिलं तर तो फेडू शकतो का नाही याचा अंदाज आपल्याला असतो. आणि त्या माध्यमातून आपण सहकारी संस्थेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण केलं तर नक्की यशस्वी होऊ शकतो. मला सांगायला अभिमान वाटतो की आदरणीय कैलासवासी दिवंगत दादा यांनी आर्यनच्या माध्यमातून अनेक संघ संस्था या ठिकाणी निर्माण करून या ग्रामीण भागातले शेतकरी असतील, या ग्रामीण भागातले छोटे व्यापारी असतील, या ग्रामीण भागातले उद्योगधंदे करणारे अनेक लोक आहेत त्यांना ऊर्जा देण्याचं काम आदरणीय दादांनी या आपल्या आयुष्यामधल्या 40 ते 50 वर्षापर्यंत त्यांनी या ठिकाणी केलेलं. राजकारण विरहित संस्था चालवली. राजकारण बाजूला ठेवून आपण संस्थेत जर चोख कारभार त्या ठिकाणी केला तर नक्की त्या संस्थेचं वटवृक्षामध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास मी या माध्यमातून आपल्याला व्यक्त करतो. मी अभय मगदूमला सुद्धा सांगताना अनेक वेळा सांगितलेलं, दादाने सुद्धा सांगितलेलं आहे राजकारण बाजूला ठेवून आपण ही संस्था गोरगरीब सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण कार्य करा. नेहमीच आर्यंत उद्योग समूह आपल्या पाठीशी त्या ठिकाणी आहे. दादांचा आशीर्वाद आपल्याला सदैव त्या ठिकाणी आहे. आमचे पितृतुल्य आदरणीय अभिनंदन पाटील बच्चू अण्णा यांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला सातत्याने त्या ठिकाणी आहे. एकदा टाळ्या वाजवून या जय गणेश पीकेपीचं आपण स्वागत करायचं आहे. खरं तर या वर्षीचं जे ऊस आंदोलन झालं, आता सूत्रसंचालन करणारे सांगितले की गुरलापूरला चुनाप्पा पुजारी असतील किंवा शशिकांत गुरुजी असतील यांनी ऊसाला दर मिळवून दिला. खरं तर दरेकान आज्जा जे आमचे गौरवाध्यक्ष आहेत कर्नाटक राज्याचे आणि गणेश येळीकर म्हणून राज्याध्यक्ष आहेत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार आयुष शेट्टी साहेब आहेत,
यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 35चा लढा उभारला होता. पण त्या गुरलापूरच्या आंदोलनामुळे 33 दर फायनल झाला आणि तो 33 दर आम्हाला मान्य नव्हता. मग आता करायचं तरी काय, कारण मुख्यमंत्री पूर्ण कर्नाटक राज्याचं सगळं मंत्रिमंडळ, सगळे कारखानदार यांची सगळी बैठक घेऊन, साखर मंत्री शिवानंद पाटील त्या ठिकाणी येऊन, कित्येक तरी मातबर मंत्री आले होते. शेवटी सर्व कर्नाटक राज्यांनी 33 दर फायनल केला. आम्हाला मान्य नव्हतं. शेवटी सरकारच्या पुढं आम्ही एवढं मोठं नाही ना. शेवटी सरकार म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला मान्य करायला पाहिजे. मग करायचं काय? मग तात्वांना बसवणार यांना येऊन आम्ही भेटलो. मी, राजू कचरे सर, रमेश मालगावे असतील, रमेश पाटील असतील, आणि आम्ही सर्वजण जाऊन दरेकान आजांना भेटलो आणि म्हटलं आत्ताची वाढलेली ही महागाई आणि ह्या सगळा खर्च बघितला तर हा 33 दर परवडत नाही आणि आपण काय करायचं. मग शेवटी आम्ही काय केलं, सर्वजण मिळून उत्तमांना आणि बच्चू अण्णांना येऊन आर्यन बँकेत भेटलो आणि त्यांना सगळी सविस्तर आम्ही सांगितलं. तुम्हाला खरं सांगतो, त्या कारखान्याला बाय प्रॉडक्ट्स नाहीत, कुठलं इथेनॉल म्हणा, कोजेनरेटर म्हणा, विद्युत प्रकल्प काही नाही. 1 मिनिटेचा विचार देखील न करता 3350 रुपये दर जर कोणी जाहीर केला असेल या कर्नाटक राज्यात तर ते आर्यन कारखाना. त्यावेळेला नुसता आम्हाला त्यांनी 3350 दर दिला नाही, त्यांनी 3350 दिल्यानंतर मग कोणी 3360 दिलं असतील, कोण 34 दिलं असतील, त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नव्हतं. कारण ज्या वेळेला 33 दर फायनल झाला त्यावेळेला सर्वांनी कारखाना चालू केला होता 33नं. पण उत्तमांच्यामुळं, आर्यंतमुळं ह्या आमच्या सीमा भागात आणि ह्या बेळगाव जिल्ह्यात दर वाढायला कारणीभूत कुठला कारखाना असेल तर तो आर्यंत कारखाना, आणि त्याचे कोण जर सूत्रधार असतील तर ते उत्तमांना. कारण ते नेहमीच सहकार, राजकारण, शिक्षण, सांस्कृतिक ह्या सगळ्या क्षेत्रात काम करत असतात. हे सगळं करत करत आमच्या भागातला शेतकरी हा उपासमार त्याच्यावरती वेळ येऊ नये, त्याच्यावरती कुठलीही वाईट परिस्थिती येऊ नये, त्याच्यावरती शेती खरेदी घालण्याचं त्याच्यावरती वेळ प्रसंग येऊ नये, त्याच्या उत्पादन खर्चापेक्षा त्याला उत्पादन जास्त मिळावं हा धाडस ह्या दोन्ही भावंडाने मिळून आम्हाला त्या दर म्हणून दिला. त्याबद्दल मी त्यांचं परत एकदा जेवढं सांगाल तेवढं कमी आहे. आज जे आम्ही दर मिळवतोय ह्याचे खरे कारणीभूत ह्या तालुक्यात कोण असतील तर आपले उत्तमांना आणि बच्चू अण्णा त्या जिल्ह्यात. त्यानंतर त्यांनी आमचा सत्कार तर त्यावेळेला केलाच, अजून देखील आमचा सत्कार शेतकऱ्यांचा आमच्या गावात पण कोण केला नाही. आमच्या गावात पण कोण हे मी छुलमाडी अप्पा काय पैसे मी कोणाकडे माहितले नाही, पण सत्कार हे गुलाबाचं फुल कोण दिलं नाही. त्याच्यानंतर जर आमची आठवण कुणाला आली असेल तर ते मगदूम फॅमिली, अभय मगदूम असतील, आदरणीय राजू मगदूम असतील आणि तेजपाल मगदूम असतील, आणि ह्या सर्वांनी त्या तिन्ही भावंडांनी मिळून ह्या PKPSच्या ओपनिंगला परत आम्हाला बोलवून परत आम्हाला आमचा मान सन्मान दिला आणि पुढच्या वर्षीच्या आंदोलनासाठी परत एक वेगळी ऊर्जा तुम्ही आमच्यात घालून दिलात. त्यामुळे मगदूम कुटुंबियाचं परत एकदा मी माझी मनपूर्वक मी आभारी मानतो आणि एवढं बोलून मी माझ्या शब्दांना पूर्ण देतो. थांबतो. धन्यवाद. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.